मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांचे गुरु पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच अनेकदा ट्रोल केलं जातं। आता हेच बघा, देवेंद्रजींनी वक्फ बोर्ड बिल पास होण्याआधीच एक संकेतस्थळ तयार करून ठेवलं होतं। तर स्क्रीनवर दिसणारी ही वेबसाईट देवेंद्रजींनी या उद्देशानं तयार केली की वक्फच्या नावे क्लेम करत असलेल्या मालमत्तेचा तपशील इथे टाकता यावा। आता वक्फच्या नावे खोटेपणा करून जमीन लाटू पाहणाऱ्यांना यामुळे उकळ्या फुटल्या, पण देवाभाऊने इथेच गेम केला, कारण या वेबसाईटवर तुम्हाला वक्फच्या नावे क्लेम करताना मालमत्तेशी संबंधित कागदपत्र टाकावी लागतात। महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत एकाही मालमत्तेची कागदपत्र वेबसाईटवर टाकली गेली नाही। याचा अर्थ सगळ्या जमिनी त्यांच्या मालकांना परत मिळणार। देवाभाऊंच्या या गुगलीमुळे खोटारडे इथेच चितपट झाले। इसको ही कहते हैं देवाभाऊ का स्टाइल।